एक वर्षापासून फरार आरोपी जेरबंद। नाशिक शहरातून एक मोठी क्राईम अपडेट समोर येत आहे। धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याच्या गुन्ह्यात तब्बल 1 वर्षापासून फरार असलेला विकी गायकवाड अखेर गुन्हे शाखा युनिट 2च्या जाळ्यात अडकला आहे। पंचवटी परिसरात सापळा रचत पोलिसांनी ही थरारक कारवाई केली। 1 वर्ष पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत फरार राहिलेला आरोपी आणि अखेर गुन्हे शाखेच्या सापळ्यात अडकलेला विकी गायकवाड। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2ने अचूक माहितीच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई केली। 4 मे 2025 रोजी अंबड परिसरात जुना वाद उकरून काढत फिर्यादीला घराबाहेर बोलवण्यात आले। यानंतर विकी गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करत मारहाण केली। विकीने धारदार हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात गंभीर वार केला। इतकेच नाही तर दगडविटाही फेकून जखमी केल्याचा आरोप आहे। या गुन्ह्यानंतर विकी गायकवाड तब्बल 1 वर्ष फरार होता। गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी त्याचा सातत्याने शोध घेत होते। दरम्यान तो पंचवटीतील गोदा पार्क रामवाडी परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा रचला आणि संशयित हालचालीवर नजर ठेवत आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे। विकी गायकवाडला अटक केल्यानंतर पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने अचूक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपीला जेरबंद केले। 1 वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे। नाशिक शहर पोलिसांची ही कारवाई फरार आरोपींसाठी मोठा इशारा मानली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।